एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 62. नदी दिव्य गोदा तटीचा निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी, जया वर्णिता प्रेमाल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. गिरिजाबाई एकनाथ महाराजांना म्हणाल्या, फाल्गुन वद्य षष्टी निमित्तानं इतका मोठा कार्यक्रम आपण आज केलात, त्यामुळं आज आपल्याला फार दगदग झाली आहे. आता जरा स्वतःच्या वयाकडं लक्ष द्यावं. आपल्या मनाचा उत्साह तरुणासारखा असला तरी त्याला शरीरानं साथ द्यायला नको का? मी तळपायांना तूप चोळून देते म्हणजे झोप येईल. नाथ महाराज चटकन अंथरुणात उठून बसले. पत्नीचे हात हातात घेऊन म्हणाले, अगं तू मला दगदग झाली म्हणतेस, पण तू तरी काय दिवसभर बसून राहिली होतीस का? तू सुद्धा नाही का दमलीस? इश्य, अहो बायका आम्ही राबायच्याच, त्यात काय नवल? त्यांना काय मखर घालून बसून ठेवायचे असतात का बायकांना? पण पुरुषांची गोष्टच वेगळी. आपल्याला आज झोप का बरं आली नाही? आणि खरंच मला काळजी वाटते म्हणून मी विचारायला आले. नाथ महाराजांनी आपल्या हातांची उंजळ चेहऱ्यावर धरली आणि त्यांच्या स्वतःच्या नकळत ते स्फुंदू लागले. म्हणाले, गिरिजे मी आज खऱ्या अर्थाने पोरका झालो ग. पतीची ही बिभळ अवस्था पाहून गिरिजाबाईंचं मन कळवळलं. पतीचं हे असं स्वरूप त्या प्रथमच पाहत होत्या. आज या वासराची माऊली निजधामाला गेली होती. आई विणा हे लेकरू पोरकं झालं होतं. त्याची तळमळ विलक्षण असह्य करणारी होती. गेली कित्येक वर्ष त्यांचा हरी घरातून गेल्यापासून त्या ह्या अशा विलक्षण विवळ अवस्थेतच काळ कंठत होत्या. वर संथ राहण्याचा प्रयत्न केला तरी पुत्रस्मरणानं अंतर्यामी खळबळ माजायची. ह्या माऊलीची अवस्था केविलवाणे व्हायची. त्यांना असह्य विरह वेदना सोसाव्या लागायच्या आणि काळजीनं काळीच पोखरून निघायचं. आज त्यांना स्वतःच्या मनाची अवस्था पतीच्या ठाई दिसत होती. नाथ महाराज पुन्हा पलंगावर आडवे झाले, पण त्यांच्या मनाची बेचैनी कमी झाली नाही. गिरिजाबाईंना आठवलं, हरी इथून गेला तेव्हा मला शोक आवरणं कठीण झालं. मी सारखी खिन्न होते तेव्हा इकडून अभंग म्हणणं व्हायचं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि त्या झटकन नाथांच्या उशागती जाऊन उभ्या राहिला. हळूवार हातांना त्यांना थोपटत गुणगुणू लागल्या, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. किनरा पण सुरेल स्वर नाद ब्रह्माच्या रूपानं गिरिजाबाईंच्या मुखातून स्त्रवू लागला. रात्रीची शांत वेळ, समयीचा शीतल उजेड आणि नाद ब्रह्माची आवर्तनं ह्या त्रयींचा जणू नाथ महाराजांच्या मनावर परिणाम झाला की काय नकळत, पण जादूची कांडी फिरवल्यासारखी त्यांना झोप लागली. अगदी गाढ झोप लागली. कितीतरी वेळ पत्नीच्या तळहातांचा स्पर्श त्यांच्या कपाळावर तसाच राहिला होता. तो स्पर्शही परिणामकारी ठरला असावा. गिरिजाबाईंनी हळुवारपणे एकनाथ महाराजांच्या अंगावर पांघरूण घातलं. एकनाथ महाराजांच्या स्वामींच्या निर्वाणाला आता जवळजवळ 15 दिवस झाले. महिना उलटला. 700 रुपयाचं कर्ज माथ्यावर होतं, ते कसं फिटणार? उद्धवाला सारखी काळजी वाटत होती. 2-3 महिने उलटले तेव्हा मात्र उद्धवाला वाटलं, सारा जमा खर्च मी पाहतो, कर्जफेडीसाठी एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची हे एकदा एकनाथ महाराजांच्या कानावर घालावं, विचारावं. त्याला पुन्हा वाटलं, एकनाथ महाराजांना मी कशाला सांगायला हवं? त्यांनी काहीतरी सोय केली असेलच की, किंवा काहीतरी योजना त्यांच्या मनात असेलच की. होता कर्ज रोख्याची मुदत संपली.
सावकारानं एकदा उद्धवाजवळ रकमेची मागणी केली. उद्धव म्हणाला, अद्याप पैशाची व्यवस्था झालेली दिसत नाही. रक्कम हातात आली की ताबडतोब आणून देतो. नाथ महाराज प्रतिष्ठित नागरिक होते. सावकाराला एकनाथ महाराजांजवळ पैसे मागणं अवघड वाटत होतं, म्हणून तो उद्धवाला तगादा लावत होता. पण प्रत्येक वेळी उद्धव नकार घंटा वाजवत होता. एकदा सावकार चिडून म्हणाला, तुमच्याकडे अन्न संतर्पणाला पैसे आहेत आणि कर्जफेडीसाठी नाहीत वाटतं का? ते काही नाही. मी आता नाथ महाराजांचीच प्रत्यक्ष बोलतो, त्याखेरीज इलाज नाही. सावकार तडक देऊळवाड्यावर आला. यावेळी नाथ महाराज ज्ञानेश्वरीच्या पोथ्यांची जुळवाजुळव करवत होते. काही धूळमय पोथ्यांची बाड सोडून धूळ झटकत होते. सावकार आल्या आल्या तणतणू लागला आणि म्हणाला, जोरजोरात ओरडत होता ना. मग नाथ महाराज अगदी शांतपणे म्हणाले, काय झालं सावकार? आधी खाली बसा, गूळ खा, पाणी प्या. आपण असे का संतापलात? संतापू नको तर काय करू? अहो, तुमचा हा उद्धव कर्जफेडीचा एक पैसा द्यायला तयार नाही. माझ्याकडून मात्र एक रकमी 700 रुपये घेऊन आला. माझ्याकडे काय झाडाला पैसे लागलेत? आणि अगदी तो हातवारे करत म्हणाला, नाथ महाराज, बोलू नये, पण आपणच बोलायची वेळ आणली आहे. या वर्षभरात आपण कुठले उत्सव केले नाहीत हो? कुठले सण समारंभ केले नाहीत? फक्त आपल्याजवळ कर्जफेडीसाठी पैसे नाहीत का? मी काय आपणाजवळ दान मागत नाही, माझेच पैसे मागतोय, समजलात? सावकाराचा आवाज प्रत्येक वाक्यागणिक चढत होता. अद्यापही नाथ महाराज शांतच होते. त्यामुळं तर तो आणखीनच जास्त संतापला आणि आणखीन जोरजोरात म्हणायला लागला, जणू काही मी आपल्याशी भीक मागतोय, असंच आपण वागत आहात. वा रे वा, माझेच पैसे आणि मलाच हेलपाट आहे, हा कुठला न्याय? हे बघा महाराज, हां, आता निर्वाणीचा उपाय म्हणून मी तुम्हाला शपथ घालतो की माझ्या पैशाची पैची परतफेड झाल्याखेरीज आपण अन्न ग्रहण करू नये. तुम्हाला या विजय पांडुरंगाची शपथ आहे बघा. नाथ महाराजांनी ती शपथ मोठ्या आनंदानं स्वीकारली. मनातल्या मनात म्हणाले, बरं झालं, देवानंच मला शिक्षा केली. एवढा उत्सव केला आणि ज्या पैशावर केला त्याचंच विस्मरण झालं. हा काही व्यवहार नाही. या सावकाराच्या मुखानं मला माझ्या सद्गुरूंनंच ईश्वराची शपथ घातली आहे. एकनाथ महाराज जेवले नाहीत म्हणून गिरिजाबाईंनी अन्न ग्रहण केलं नाही. उद्धव तरी कसा जेवणार? दिवस संपून मध्यरात्र झाली. तिघांना कडकडीत उपवास घडला तरी त्यांच्या चेहऱ्यावरची शांती ढळली नव्हती की कुणी श्वास निश्वास टाकले नव्हते. तृप्त असल्यासारखे ते आपापल्या अंथरुणावर पडले होते. एकनाथ महाराजांना वाटत होतं, काहीही करून सावकाराचं कर्ज फेडलंच पाहिजे. पण आज एवढी रक्कम एकदम आणणार कुठून? घरात जरी दागदागिने असले, एवढं सगळं जरी असलं तरी ते सारं स्त्रीधन आहे. शिवाय ती घराण्याची जुनी ठेव आहे. तिला सराफ कट्ट्यावर न्यायचं नाही. काय करावं? पैशाची व्यवस्था कशी लावावी? ह्याच विवंचनेत ते होते. इकडं मध्यरात्री सावकाराच्या घरावर थाप पडली. दरोड्याच्या भीतीनं सावकाराची बोबडीत वळली. एकदा, दोनदा, तीनदा थाप पडल्यावर मात्र थरथरत्या पायानं सावकार अंथरुणातून उठला, पण त्याला दार उघडण्याचा धीरच होईना. बाहेरून हलक्या पण गोड आवाजात साद आली, सावकार, मी उद्धव, एकनाथ महाराजांचा सेवक आलोय, दार उघडा. सावकाराला धीर आला, पण साशंकपणे त्यानं हळूच दार किलकिलं केलं. उद्धवच आहे याची खात्री करून घेतली आणि फटीतूनच विचारलं, अरे बाबा, एवढ्या अपरात्री काय काढलंच रे? आपल्या कर्जफेडीची संपूर्ण रक्कम आणली आहे,
उद्धव म्हणाला. सावकाराच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याला वाटलं रक्कम लगेच ताब्यात घ्यावी, पण हिशोबाच्या वया दुकानात आहेत, त्यानं पावती मागितली तर देणार कसे? सावकार म्हणाला, हे बघ, हवी तर रोकड घेऊन ठेव, पण आता घेऊन तर ठेवतो, पण पावती मिळेल सकाळी. एवढ्या रात्री झोपेचं खोबरं करून हिशोब ठिशोब व्याज मुद्दलाचा ओहापोह करायला नको. उद्धव आत येत म्हणाला, सावकार, आपण भरल्या पोटी झोपेच्या होणाऱ्या खोबऱ्यासंबंधी कुरकुर करत आहात, पण आपण घातलेल्या शपथेमुळं एकनाथ महाराज उपाशी पोटी अंथरुणावर आडवे झाले आहेत, याची थोडी जाणीव ठेवा आणि आळस झटकून दारी आलेल्या लक्ष्मीचा स्वीकार करून रीतसर पावती द्या, नाहीतर कर्ज रोखा तरी फाडून टाका. त्याचबरोबर सावकार उद्धवाच्या सोबतीनं दुकानात गेला. तिथेच मुद्दल, व्याज, चक्रवाढ व्याज वगैरेचा हिशोब केला. हिशोबाबरोबर हुकूम आणि उद्धवानं आणलेली रक्कम तंतोतंत भरली. सावकाराला त्याचं थोडं आश्चर्यच वाटलं. रक्कम ताब्यात घेऊन त्यानं उद्धवादेखत कर्ज रोखा फाडून टाकला. सावकार घरी येऊन अंथरुणावर आडवा झाला. मात्र झोपेनं त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याच्या मनाची तळमळ सुरू झाली. एकनाथ महाराजांच्या म्हणजे त्यांच्या तोडीस तोड तर कुणीच नाही, पण आपण एकनाथ महाराजांसारख्या महात्म्याला रागाच्या भरात घालू नये ती शपथ घातली. त्यामुळं त्यांना उपास घडला. अरे अरे अरे, हे पैठण नाथांचं आहे, माझं वास्तव्यही इथलंच. त्यांच्या सानिध्यात राहून मला क्रोध जिंकता आला नाही. छे छे छे, माझं जीणच व्यर्थ आहे. माझं रक्त बनियाचं आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे तत्त्व मला व्यवहारात नित्य अवलंबावं लागतं. ती मला सवयच लागली आहे आणि ह्याच नीतीचा मी एकनाथ महाराजांच्या बाबतीत अवलंब केला आणि कर्जाची वसुली साधली. आता मात्र पहाट झाल्याबरोबर देऊळवाड्यात जाऊन एकनाथ महाराजांची क्षमा मागायची, त्यांच्यापुढं नाक घासायचं. झुंजूमुंजू झालं. सावकार वाड्यावर आला. त्याचा चेहरा ओशाळल्यागत झाला होता. तो चटकन एकनाथ महाराजांच्या पुढे आला. त्यांच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाला, महाराज, मी घोर अपराधी आहे. माझ्यामुळं आपणास देहदंड पडला, मला क्षमा करा. नाथ महाराज म्हणाले, शेठजी, तुम्ही इतकं वाईट वाटून का घेता? चूक तुमची नसून ती आमची आहे. तुमचं देणं परत करणं हे माझं कर्तव्य आहे. तुमचं संपूर्ण कर्ज फिटल्याखेरीज मी अन्नग्रहण करणार नाही. हे ऐकताच सावकार चक्रावला. नाथ महाराज असं का बोलतात हे त्याला कळेच ना. तो म्हणाला, अहो थांबा थांबा थांबा, असं म्हणत पटकन तो उद्धवाकडे गेला आणि म्हणाला, काल मध्यरात्री तुम्ही माझी व्याजासह सगळी रक्कम परत केली, हे महाराजांना कसं माहिती नाही? त्यांना तुम्ही सांगितलं नाही का? आता सावकाराच्या बोलण्यानं उद्धवही चक्रावला आणि हा शेठजी असा का बरगळतोय? मी याच्या घरी कधी गेलो? आणि व्याजासह द्यायला माझ्यापाशी रक्कम तरी कुठे होती? दिवसभराच्या उपासानं यांच्यापर्यंत जाण्याचं त्राण तरी होते का माझ्यात? सावकाराला नक्कीच काहीतरी भ्रम झाला असावा. उद्धव म्हणाला, शेठजी, मी तुमच्या घरी आलो नव्हतो आणि तुमची रक्कमही दिली नाही. तेव्हा महाराजांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. उगाचच खोटं बोलण्याचं पाप माथी घेऊ का? आता मात्र सावकार खरोखरच गोंधळला. तो उद्धवाला आठवण करून देऊ लागला, काल मध्यरात्री तुम्ही माझ्याकडे आलात, मग आपण दुकानात गेलो, सारा हिशोब तपासला आणि तुम्ही रक्कम देताच मी तो कर्ज रोखा तुमच्या हातादेखत तुमच्यासमोर फाडून टाकला ना. काहीच कसं आठवत नाही आहे तुम्हाला? तेवढ्यात नाथ महाराजांची हाक आली, उद्धवा, अरे लवकर इकडे ये, शेठजींना घेऊन ये. दोघंही एकनाथन महाराजांच्याकडे आले. नित्याच्या पोथीची जी वाचण्यासाठी नाथ महाराज मांडी घालून बसले होते, त्यांच्यापुढे पोथी उघडलेली होती. नाथ महाराज म्हणाले, उद्धवा, या सावकारांच्या कर्ज रोख्याचं कागद कुणी फाडलं? त्याचे तुकडे पोथीत कुणी ठेवले? आणि आता सावकारानं काल रात्री घडलेला प्रसंग साद्यंत सांगितला. जय हरी.